सन्माननीय अतिथीगण त्यासोबत महाविद्यालयातील प्राध्यापकगण सोबतच या कार्यशाळेला उपस्थित सर्व 82 सहभागी विद्यार्थीगण, आज जो कार्यक्रम युवा कार्यक्रम यो खेल मंत्रालय भारत सरकार संचालित मेरा युवा भारत भंडारा व आठवले समाजकार्य महाविद्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय सुशील कुमार जी भट आता नुकतेच भंडारा जिल्ह्यामध्ये जॉईन झालेले आहे आणि योगायोग असा की या इथे सुरुवातीला आपण नेहरू युवा केंद्राच्या अंतर्गत 2009 पासून सन्माननीय आळेकर साहेबांच्या नेतृत्वात, कारण इथे फुल टाइम कोणीही अधिकारी आजपर्यंत मिळालेले नाही, पण एवढं चांगलं झालं की सुशील कुमार जी भटचं एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेलं आहे। आणि एक दुःख याचं होतं आहे की इथे असलेले आळेकर सर नागपूरला स्थित झालेले आहे। नेहरू युवा केंद्राचं नाव बदललं आणि ते झालं आता मेरा युवा भारत। आपण या केंद्राशी पुष्कळ दिवसापासून जोडलेलो आहोत, तरी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय झडके सर यांनी या ठिकाणी येऊन आपला वेळात वेळ काढून विधिवत उद्घाटन केलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यासोबत आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सुद्धा अतिशय म्हणजे जेव्हा मला वाटतं 2-3 दिवसा अगोदर या युवा भारतचे भंडारा जिल्ह्याचे समन्वयक सन्माननीय श्री सुशील कुमारजी भट सर इथे आले आणि त्यांनी तात्काळ सरांना परवानगी दिली की 3 तारखेला प्रोग्राम असे आपले लाडके प्राचार्य या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सोबतच बँक ऑफ इंडियाचे श्री सन्माननीय नंदनवारजी यांनी सुद्धा चांगली माहिती दिलेली आहे। आज या ठिकाणी जे माहिती घेत आहे ते सर्व सोशल वर्कच्या मी सुशील कुमार भट सरांचा आभार यासाठी व्यक्त करतो की एवढा चांगला उपक्रम, कारण आपण सोशल वर्क मध्ये जातो तर बाहेरच्या लोकांची अपेक्षा असते कोणत्याही फील्डमध्ये जा, जेव्हा तुम्ही पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून जातात तर प्रत्येकाची आकांक्षा असते की कुणाकडून काहीतरी मिळालं पाहिजे, तेव्हा तुमची इमेज वाढते आणि हा प्रोग्राम फार उपयुक्त आहे। याच्यातली एक जरी माहिती तुम्ही सर्क्युलेट केली बाहेर, ज्याला आपण जनजागृती म्हणतो, किंवा गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवली, एका व्यक्तीने जरी पोहोचवली तरी या कार्यक्रमाचा यशस्वीता झाली असे मी समजेल। त्याचसोबत आढाव मॅडम जिल्हा उद्योग केंद्राचे यांनी सुद्धा कशा प्रकारची सबसिडी या ठिकाणी उपलब्ध असते भंडाऱ्याच्या भरपूरशा लोकांना माहीत नसते, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यानंतर प्राध्यापक सुधाकर शेंडे सर यांनी सुद्धा नवीन एक आता स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जे आता इलेक्ट्रिसिटी कंजम्पशनसाठी सोलर पॅनलचं ट्रेनिंग बहुतेक सुरू करणार आहे, फार अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या एरियामध्ये जे काही शिक्षण सोडलेले व्यक्ती असेल अशा लोकांना तुम्ही प्रवृत्त करा। तुम्ही जे शिक्षण घेताय सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त शिक्षण आहे, म्हणजे तुम्ही क्लास 1 ऑफिसर MA जर झाले तर होऊ शकता। तुमचं जे शिक्षण घेते हे काही खराब नाही, हे सुद्धा तुम्ही मन लावून करा। आजच्या ट्रेनिंगचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे की समाजात जे काही लोक आहेत त्यांच्यापर्यंत अशा प्रकारचे जे भंडारा जिल्ह्यामध्ये उपक्रम चालवतात, जे आपण सुरुवातीला इथे प्रकाशित केलं, हे तुम्ही प्रत्येकाने ग्रुपवर टाकून घ्यायचं एकमेकांनी आणि ही माहिती तुम्ही शेअर करा, त्याच्यात भरपूरशी माहिती तुमच्या कामाची आहे। तर या ठिकाणी सुधाकर शेंडे सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। त्यासोबत युवा भारत मेरा युवा भारतचे सन्माननीय आळेकर सर यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की इथे कोणताही कार्यक्रम असला तर सर्वप्रथम आपल्या कॉलेजचे नाव घेऊन इथे करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो। त्याचसोबत या ठिकाणी
उत्कृष्टपणे चांगलं संचालन केलं, ज्यांचा आवाज आपल्याला ऐकावासा वाटतो असे सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर भगत सर यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त. त्याचसोबत आपण सर्व 82 लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शांतपणे. आतापर्यंत इतका वेळ राहिल्यानंतर कुजबूज चालू होते, पण शांतपणे ऐकून घेतले. याचा अर्थ असा समजतो की तुमच्या कामाचं होतं काहीतरी. आणि या ठिकाणी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असे घोषित करतो.